कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। महाड शहराच्या ऐतिहासिक नगरीत गांधारी पुलाचं काम सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। मंत्री भरत गोगावले यांच्या प्रयत्नातून या पुलासाठी सुमारे 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। प्रशासकीय राजवटीत महाड नगरपालिकेकडून TNT कंपनीला या पुलाचं बांधकाम करण्याचं काम सोपवण्यात आलंय। मात्र पुलाच्या पायाभरणीचे आणि मुख्य पिलरचे काम अत्यंत चुकीच्या पद्धतीने आणि निकृष्ट दर्जाचे होत असल्याची लेखी तक्रार नवनिर्वाचित नगरसेवक वजोर कोंडिवकर यांनी केली। तर पुलाचं काम करण्यासाठी महाड नगरपालिकेची यंत्रणा सक्षम नसल्याने हे काम तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात यावे आणि या पुढील कामाची बांधणी तसेच पाहणी त्यामार्फतच व्हावी अशी मागणी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांनी केली। पालिकेला अशा प्रकारचं ब्रिज बांधण्याचा कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात ब्रिज होत असताना या ठिकाणी ते वास्तविक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत करणं अपेक्षित होतं। परंतु ठीक आहे, जर करत असतील तर त्या ठिकाणी नगरपालिकेचा सक्षम तांत्रिक अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित पाहिजे आणि त्या दृष्टीनं त्यांनी लाईन आउट वगैरे काय असतील ते तांत्रिक गोष्टी पडताळणी करणं आवश्यक होतं। परंतु कुठल्याही प्रकारची त्या पडताळणीच्या बाबी झालेल्या नाही। म्हणूनच ही बाब जवळजवळ अर्धा पिलर भरल्यानंतर कॉन्क्रीटने भरल्यानंतर ही लक्षात आली आणि ते जर आज झालं नसतं तर आज मोठं अनर्थ झाला असता आणि अशाच प्रकारचं ठेकेदाराचं काम थांबवलेलं आहे आम्ही आणि ते पूर्ण त्याचं ते पिलर आहे मधला जो अलाइनमेंट चुकले ती तांत्रिकदृष्ट्या पूर्ण काढून त्या ठिकाणी नवीन पिलर उभारण्याचे या ठिकाणी सूचना सचिन पोरे म्हणून आहेत ते कन्सल्टंट त्यांनी दिलेले आहे। या तक्रारीची गंभीर दखल घेत महाडचे बांधकाम अभियंता प्रवीण कदम यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली। त्यांनी संबंधित पिलरचे बांधकाम निकृष्ट असल्याचे स्पष्ट करत ते त्वरित पाडण्याचे कडक आदेश ठेकेदाराला दिले आहेत। ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिलेली आपण TNT इन्फ्रा बिबीवाडी पुणे या ठेकेदारांना वर्क ऑर्डर दिली। या वर्क ऑर्डर देत असताना त्यांनी काम करत असताना पियर नंबर 1 चं बांधकाम जे आहे ते मध्य रेषेमध्ये नसल्याचं निदर्शनास आलं। इन्स्पेक्शन केल्यानंतर लक्षात आलं की खरंच मध्य रेषेमध्ये सेंटर लाईनमध्ये हा पियर नंबर 1 नाही। त्या संदर्भात मग तो पियरमध्ये जर नसल्यामुळे त्या संदर्भात त्यांनी कॅल्क्युलेशन्स वगैरे केली आणि 2 दिवसापूर्वीच ते पुन्हा साईटवर आले होते। त्यावेळी त्यांनी एक टेक्निकली सल्ला दिलेला आहे की बाबा हे जे काय पियरचं बांधकाम आहे ते पायाचं ते तोडून टाका आणि त्याप्रमाणे आपण ठेकेदारांना सूचना दिलेल्या आहेत ते तोडून टाका आणि त्या दृष्टीनं ते काम चालतं। या कारवाईनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून TNT कंपनीचे इंजिनियर ओम यादव यांनी यावर आपली बाजू स्पष्ट करणारी अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे। या सर्व प्रकारामुळे आता 8 कोटींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। ते आपण एक्स्ट्रा आता काय ह्या बाजूला टाकायलाच नाही पाहिजे होतं, ते टाकलं आपण। ती चूक झाली हो, ते झाली होती ते त्याच्यामुळे ते बार आपण कट केलं। एक्स्ट्रा का टाकले म्हणजे सर्वेच्या ह्याच्यात जरा आपलं हे झालं ना की बाबा आपण जे साईडला टाकायलाच नाही पाहिजे तिकडे टाकले आपण असं। तुम्हाला सांगितलं टाकायला की तुम्ही टाकलं? नाही, चुकून झालेत ते, चुकून झाले। शासनाचा निधी असताना ठेकेदाराकडून हलगर्जीपणा का झाला हा प्रश्न महाडवासियांना सतावत असून पुढील तपास आणि कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलंय। माझे कोकणसाठी उदय सावंत, महाड, रायगड। Thank you.